Hi students, let's continue the part 2 of the story The Midnight Visitor written by Robert Arthur. Students, या स्टोरीमध्ये आपण बघितलं की 3 मेन कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये औसाबेल हा एक सिक्रेट एजंट आहे. त्याला एक रिपोर्ट घ्यायचा आहे. तो रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासोबत फॉवलर हा एक रायटर आहे आणि जो औसाबेलसोबत मागे मागे त्याच्या रूममध्ये जातो. आणि तिसरा एक कॅरेक्टर म्हणजे कोण आहे, तर तो तिसरा कॅरेक्टर मॅक्स आहे. आणि मॅक्स पण एक सिक्रेट एजंट आहे. मॅक्सला तो जो रिपोर्ट औसाबेलकडे येणार आहे तो रिपोर्ट मॅक्सला हवा आहे आणि म्हणून मॅक्स औसाबेलला धमकी देतो, पिस्तूल दाखवतो आणि तो रिपोर्ट मग औसाबेल तो रिपोर्ट त्याला देतो का? मग आतापर्यंत आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की औसाबेल हा एक सिक्रेट एजंट कशा प्रकारचा आहे. फॉवलरने जे वाचलेलं होतं त्याच्यापेक्षा वेगळा सिक्रेट एजंट हा कोण आहे? औसाबेल आहे. कारण की सिक्रेट एजंटचं राहणीमान वेगळं असतं, दिसायला ते वेगळे असतात, त्यांचा पोशाख वेगळा असतो त्याच्यामुळे. आणि ह्या ठिकाणी औसाबेल हा जाडजूड आहे अगदी आणि त्याचं राहणीमान अगदी स्लोपी आहे. म्हणून औसाबेल पण त्याला सांगतो, कोणाला? फॉवलरला, की तुला मला भेटायचं होतं, भेटायची इच्छा होती तू मला भेटून नाराज झाला असशील. मी वेगळाच सिक्रेट एजंट आहे, तुला असं दिसलं आहे आणि त्या ठिकाणी तर तू नाराज काही होऊ नको. तो सोबत ते दोघी गेले आणि 6व्या मजल्यावरती औसाबेलचा रूम आहे. त्या रूममध्ये ते गेले. कुठं? फ्रेंच हॉटेलमध्ये एक छोटासा रूम आहे. त्या रूममध्ये ते गेले. त्यांनी लाईट ऑन केला औसाबेलने. तितक्यातच मध्ये त्यांना कोण दिसलं? एक पिस्तूल धरून एक व्यक्ती दिसला आणि तो व्यक्ती कोण? औसाबेलने ओळखलं, तो होता मॅक्स. मॅक्स पण हा एक सिक्रेट एजंट आहे आणि मॅक्सला काय पाहिजे? तो रिपोर्ट पाहिजे. त्याच्यासाठी मॅक्स त्या ठिकाणी आलेला आहे. मग आता बघूया आपण या ठिकाणी सेकंड पार्टमध्ये की मॅक्स रूम बंद असताना अचानक रूममध्ये कसं काय होता? हाऊ हॅज मॅक्स गॉट इन? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचे की मॅक्स आत कसा आला? रूम तर बंद होतं. हाऊ डज औसाबेल से ही गॉट इन? आणि औसाबेल म्हणतो की तो आत कसा आला असेल? औसाबेलला माहिती आत कसा आला असेल. आता औसाबेलने सांगितलं आणि मॅक्स कसा आला आतमध्ये, हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मॅक्स वॉज स्लेंडर, अ लिटिल लेस दॅन टॉल. अगदी पातळ असा, बारका, स्लेंडर शेप आणि लिटिल लेस दॅन टॉल म्हणजे थोडासा उंचपेक्षा थोडासा कमी, म्हणजे जास्त बुटका पण नाही, खूप उंचा पण नाही, असं म्हणजे मध्यम उंचीचा. विथ फीचर्स दॅट सजेस्टेड स्लाइटली द क्राफ्टी पॉइंटेड कॉन्टेनन्स ऑफ फॉक्स. म्हणजे एक लबाड कोल्हा कसा असतो, धूर्त कोल्हा ना, लबाड लांडगा जसं आपण म्हणतो, तशा प्रकारचा मॅक्स होता. क्राफ्टी म्हणजे असं ज्याला आपण म्हणतो ना ॲक्टिव्ह, आणि धूर्त लबाड आपण त्याला अशाच प्रकारे म्हणूया. देअर वॉज अबाउट हिम असाइड फ्रॉम द गन नथिंग स्पेशली मिनॅसिंग. म्हणजे आता त्याच्या हातात फक्त गनच होती, बंदूकच होती, दुसरं कोणतीच अशी गोष्ट नव्हती त्याच्या हातात की तो दुसऱ्या वस्तूने अजून घाबरवू शकतो, धमकी देऊ शकतो औसाबेलला. द रिपोर्ट ही मर्मर्ड, द रिपोर्ट दॅट इज बिंग ब्रॉट टू यू टुनाईट कन्सर्निंग सम न्यू. मॅक्स काय म्हटलं? द रिपोर्ट ही मर्मर्ड, द रिपोर्ट दॅट इज बिंग ब्रॉट टू यू टुनाईट कन्सर्निंग सम न्यू मिसाईल्स. आय थॉट आय वूड टेक इट फ्रॉम यू. इट विल बी सेफर इन माय हँड्स दॅन इन युअर्स. मग आता औसाबेलने मॅक्सला विचारलं की अरे तू तर बर्लिनमध्ये होता असं मला वाटलं, मग तू ह्या माझ्या रूममध्ये काय करतोस? मग मॅक्स काय म्हटला की द रिपोर्ट, तू जे रिपोर्टच्या बाबतीत तुम्ही आता बोलत होते ना की तो रिपोर्ट तुला रूममध्ये आणून देणार आहेत, तो रिपोर्ट जो तुला आणून देणार आहे तो न्यू मिसाईलच्या संदर्भात आहे. मिसाईल्स म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे? क्षेपणास्त्र. त्या मिसाईलच्या संदर्भात तो रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट मला तुझ्याकडनं पाहिजे.
इट विल बी सेफर इन माय हँड्स दॅन इन युअर्स. मग काय म्हणतोय मॅक्स, की तो रिपोर्ट तुझ्या हातात सुरक्षित राहण्यापेक्षा तो रिपोर्ट माझ्या हातात सुरक्षित राहील, म्हणून तो रिपोर्ट मला तुझ्याकडनं पाहिजे आणि मी ते घ्यायला आलेलो आहे. औसाबेल मूव टू ॲन आर्म चेअर अँड सॅट डाऊन हेविली. औसाबेल त्या ठिकाणाहून सरकला आणि एका आरामदायी खुर्चीवरती जाऊन बसला. आय एम गोइंग टू रेज द डेव्हिल विथ द मॅनेजमेंट धिस टाईम अँड यू कॅन बेट ऑन इट, ही सेड ग्रीमली. तो अगदी जोराने सांगितलं त्याने की मी आता मॅनेजमेंटच्या बाबतीत कंप्लेंट करणार आहे. काय की मी मॅनेजमेंटला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, तू लागलीस तर याच्या बाबतीत पेज लावून घे, यू कॅन बेट ऑन इट, तू याच्या बाबतीत पेज लावून घे. फॉलरला म्हणतोय तो अशा प्रकारे की मी मॅनेजमेंटला सांगितलं होतं की अशा प्रकारे घटना घडत आहेत माझ्यासोबत. आता काय घटना घडत आहेत, दिस इज द सेकंड टाईम इन अ मंथ दॅट समबडी हॅज गॉट इन माय रूम थ्रू दॅट न्यूसेन्स ऑफ अ बाल्कनी. या बाल्कनीतून या रूममध्ये दुसऱ्यांदा माझ्या रूममध्ये कोणीतरी येतं आहे आणि मी हे आता पुन्हा जाऊन सांगणार आहे मॅनेजमेंटला, म्हणजे या हॉटेल मॅनेजमेंटला, त्या ठिकाणी जे रूमची व्यवस्था बघतात त्यांना जाऊन मी सांगणार आहे की हे दुसऱ्यांदा असं घडतं आहे की माझ्या रूममध्ये बाल्कनीतून कोणीतरी येतं आहे, म्हणजे माझा रूम लॉक असूनसुद्धा कोणीतरी माझ्या रूममध्ये येतं आहे, दुसऱ्यांदा घडतं आहे. अशा प्रकारची मी कंप्लेंट करणार आहे आणि सांगणार आहे. फॉलर्सच आईज वेंट टू द सिंगल विंडो ऑफ द रूम. आणि फॉलरने कुठं बघितलं, सिंगल विंडोकडे बघितलं त्या रूमच्या. इट वॉज अन ऑर्डिनरी विंडो, एक साधारण विंडो होती ती. अगेन्स्ट विच नाव द नाईट वॉज प्रेसिंग ब्लॅकली. आणि त्याच्या विरोधात अशा प्रकारचं, म्हणजे विरोधात म्हणजे काय, त्याच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी अतिशय अंधार दिसत होतं रात्रीसारखं पडलेलं. बाल्कनी, मॅक्स सेड. मग मॅक्स त्या ठिकाणी रूममध्ये होता आलेला ऑलरेडी. मॅक्सने फक्त असा प्रश्न विचारला, बाल्कनी, विथ अ रायझिंग इन्फ्लेक्शन. मोठ्याने बोलला, बाल्कनी. या ठिकाणी बाल्कनी म्हणजे कसं, तुम्ही चित्र बघितलं असेल ना बाल्कनी कशी असते एका घराला. नो अ पास की, आय डिडंट नो अबाउट द बाल्कनी. मग त्या ठिकाणी काय म्हटलं मॅक्स, की त्या ठिकाणी मला माहिती नाही की बाल्कनी आहे. इट माइट हॅव सेव्ड मी सम ट्रबल अँड आय हॅव नोन. जर मला माहिती असतं या ठिकाणी घराला बाल्कनी आहे तर मला त्रास झाला नसता ना या रूममध्ये यायला, मी बाल्कनीमधूनच आलो असतो ना. म्हणजे त्या ठिकाणी बाल्कनी होती का? मॅक्सच्या मतानुसार बाल्कनी नव्हती. मॅक्स हा दुसऱ्या मार्गाने आलेला होता. आणि जर मॅक्सला ती बाल्कनी आहे त्या ठिकाणी माहिती असं असतं तर मॅक्स बाल्कनीमधून आला असता असं तो म्हटला. बघा या ठिकाणी बाल्कनी अशा प्रकारे असते की त्या ठिकाणावर उभं राहून आपल्याला बाहेरचं दृश्य दिसतं आणि कोणताही व्यक्ती बाल्कनीतून चढून आपल्या रूममध्ये येऊ शकतो. पण त्या ठिकाणी बाल्कनी नव्हती, त्या ठिकाणी बाल्कनी नव्हती. पुढे बघा काय होतं, इट्स नॉट माय बाल्कनी, औसाबेल सेड विथ एक्स्ट्रीम इरिटेशन. रागाने औसाबेल म्हटला की ती माझी बाल्कनी नाही, माझ्या रूमची बाल्कनी नाही. इट बिलॉंग्स टू द नेक्स्ट अपार्टमेंट, पुढच्या अपार्टमेंटची म्हणजे पुढच्या रूमची ती बाल्कनी आहे. ही ग्लान्स्ड एक्सप्लेनेटरी ॲट फॉलर. असं बघून तो कोणाकडे बघितलं त्याने, फॉलरकडे. यू सी, ही सेड, दिस रूम यूज टू बी पार्ट ऑफ अ लार्ज युनिट अँड द नेक्स्ट रूम थ्रू दॅट डोअर देन यूज टू बी द लिव्हिंग रूम. तुला माहिती आहे का, फॉलरला म्हणतो, कोण, औसाबेल, तुला माहिती आहे का की हा रूम एक मोठा रूम होता आधी. यूज टू बी पार्ट ऑफ अ लार्ज युनिट म्हणजे एक मोठ्या याचा एक छोटा रूम, आणि नेक्स्ट रूम याच्या पुढचा जो रूम होता, थ्रू दॅट डोअर, त्या दरवाजातून जो पुढचा रूम होता, यूज टू बी द लिव्हिंग रूम, त्या ठिकाणी लोक राहण्यासाठीचा रूम होता. म्हणजे हा रूम एक एक छोटासा रूम हा एक मोठ्या रूमचा भाग आहे. आधी त्या ठिकाणी लोक म्हणजे त्या ठिकाणी राहायचे. इट हॅड द बाल्कनी, आणि त्या मोठ्या रूमला काय होतं, बाल्कनी होती. म्हणजे या छोट्या रूमला नाही आहे, हा आधी त्याचा पार्ट होता, आता याला छोटं रूम बनवून घेतलं त्यांनी. विच एक्सटेंड्स अंडर माय विंडो नाव. आणि कुठपर्यंत होता हा छोटा रूम, आता पुढे मोठा कुठपर्यंत होता की त्या मोठ्या रूमला त्या ठिकाणी पुढे बाल्कनी होती तर माझ्या विंडोच्या खालीपर्यंत. म्हणजे आता हा छोटा रूम झाला या ठिकाणी, याला बाल्कनी नाही आहे, त्याच्या पुढच्या रूमला बाल्कनी होती.
मग पुढे काय होतं, यू कॅन गेट ऑन टू इट फ्रॉम द एम्प्टी रूम 2 doors डाऊन अँड समबडी डिड लास्ट मंथ. आणि तशा बाल्कनीमधून तू रूममध्ये येऊ शकतो, अशा प्रकारचं त्या ठिकाणी ती बाल्कनी होती. आणि मागच्या महिन्यात पण एक जण अशाच प्रकारे बाल्कनीतून माझ्या रूममध्ये आला होता. म्हणजे या छोट्या रूमला बाल्कनी आहे का? नाही. बाल्कनी कुठं आहे? पुढच्या मोठ्या रूमला. आणि त्या रूममधून, त्या बाल्कनीतून ह्या रूममध्ये, छोट्या रूममध्ये कोणीतरी येतं आणि मागच्या महिन्यात पण असं आलं होतं. पण या छोट्या रूमला बाल्कनी आहे का? नाही. द मॅनेजमेंट प्रॉमिस टू ब्लॉक इट ऑफ बट दे हॅवंट. आणि मी हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांना सांगितलं होतं की त्या बाल्कनीला मी बंद करेन, आम्ही बंद करणार, असं त्यांना ते म्हटले होते मला, पण त्यांनी असं काही केलं नाही. मॅक्स ग्लॅन्स्ड ॲट फॉलर. आता मॅक्स फॉलरकडे बघायला लागला. हू वॉज स्टँडिंग स्टिफली नॉट फॉर फ्रॉम औसाबेल अँड वेव्ड द गन विथ अ कमांडिंग जेस्चर. आणि फॉलर शांतपणे उभा होता औसाबेलसोबत, आणि मॅक्सने त्या ठिकाणी अशी गन रोखून धरली होती दोघांकडे. प्लीज सिट डाऊन, ही सेड. आणि तो म्हटला की प्लीज बसून घे खाली. वी हॅव अ वेट ऑफ हाफ ॲन आवर आय थिंक. आणि त्याने काय सांगितलं फॉलरला आणि मॅक्सला, बसून घे खाली, आपल्याला आता वाट बघायची आहे. फॉलरला सांगितलं औसाबेल ऑलरेडी बसून गेलेला आहे. मग औसाबेलने काय सांगितलं, आपल्याला अजून अर्धा तास आहे. कशासाठी? तो रिपोर्ट येण्यासाठी. 31 मिनिट्स म्हणजे 12:30 वाजेला येणार आहे. औसाबेल सेड मुडीली. 12:30 वाजता तो रिपोर्ट येणार आहे. द अपॉइंटमेंट वॉज फॉर 12:30. आणि 12:30 वाजता ती अपॉइंटमेंट होती. आय विश आय न्यू हाऊ यू लर्न अबाउट द रिपोर्ट मॅक्स. आता मॅक्स, मला जरा सांगशील का, तुला कसं माहिती की मला रिपोर्ट मिळणार आहे असं? द लिटिल स्पाय स्माइल्ड इव्हिली. आता मॅक्स हसला असं राक्षसासारखा. अँड वी विश वी न्यू हाऊ युअर पीपल गॉट द रिपोर्ट. आता मॅक्स त्याला म्हटला की आम्हाला पण कळू दे जरा की तो रिपोर्ट तुझ्यापर्यंत कसा आणणार आहे. बट नो हार्म हॅज बीन डन. आय विल गेट इट बॅक टू नाईट. व्हॉट्स इज दॅट? हू इज ॲट द डोअर. म्हणजे काय झालं आता? पण काही हरकत नाही. आय विल गेट इट बॅक. मॅक्स म्हटला की तुझ्याजवळ जो रिपोर्ट येणार आहे तो रिपोर्ट मी घेऊन जाणार आहे आज तुझ्याकडनं. तितक्यात औसाबेल काय म्हटला, व्हॉट इज दॅट? हू इज ॲट द डोअर. मॅक्स म्हटला पुन्हा, कारण की दरवाजाचा आवाज आला. मॅक्स काय म्हटला की काय आहे तिथं, कोण आहे दरवाज्यावर? फॉलर जम्प्ड ॲट द सडन नॉकिंग ॲट द डोअर. फॉलरने उडी घेतली सडन नॉकिंग ॲट द डोअर, कारण की अचानक दरवाजाचा आवाज आला म्हणून. औसाबेल जस्ट स्माइल्ड. औसाबेल हसला. दॅट विल बी द पोलीस, ही सेड. आणि औसाबेल हसून काय म्हटला की पोलीस असतील त्या ठिकाणी. आय थॉट दॅट सच ॲन इम्पॉर्टंट पेपर ॲज द वन वी आर वेटिंग फॉर शुड हॅव अ लिटिल एक्स्ट्रा प्रोटेक्शन. आणि औसाबेलने सांगितलं की माझ्याकडे जो पेपर येणार आहे, तो रिपोर्ट येणार आहे, त्या रिपोर्टला प्रोटेक्शन हवं पाहिजे ना, कारण की खूप महत्त्वाचा पेपर आहे ना तो. मग तो प्रोटेक्शनने कोणीतरी आणत असेल म्हणजे त्याच्यासोबत पोलीस असतील. आय टोल्ड देम टू चेक ऑन मी टू मेक शुअर एव्हरीथिंग वॉज ऑल राईट. आणि मी त्यांना म्हटलं होतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्या आणि मगच त्या ठिकाणी आणा आणि खात्री करा. पुढे काय होतं बघा. मॅक्स बीट हिज लिव्ह नर्वसली. आता मॅक्स थोडासा नर्वस झाला, कारण की औसाबेल काय म्हटलं, पोलीस असतील असं तो घाबरला ना. द नॉकिंग वॉज रिपीटेड. आणि पुन्हा दरवाजावरती पुन्हा नॉकिंगचा आवाज आला, ठोकण्याचा आवाज आला. व्हॉट विल यू डू नाऊ मॅक्स? औसाबेल आस्क्ड. औसाबेलने विचारलं, आता मॅक्स तुझं आता काय होईल? आता पोलीस आलेले आहेत. इफ आय डू नॉट आन्सर द डोअर दे विल एंटर एनिवे. आणि जर मी दरवाजा उघडला नाही तर ते कोणत्याही प्रकारे आतमध्ये येतील. द डोअर इज अनलॉक्ड. कारण की डोअर हा लॉक केलेला नाही आहे, फक्त अडकवलेला आहे. अँड दे विल नॉट हेजिटेट टू शूट. आणि ते अजिबात घाबरणार नाही तुला मारण्यासाठी ते पोलीस. मॅक्स's फेस वॉज ब्लॅक विथ अँगर ॲज ही बॅक्ड स्विफ्टली टुवर्ड्स द विंडो. आता तो विंडोकडे परतला, खिडकीकडे, जिथून खिडकीमधून तो आला होता तिकडे तो गेला.
विंडोकडे. कोण? मॅक्स. आणि अगदी संतापलेला होता. ही स्वंग अ लेग ओव्हर द सील. त्याने एक पाय असं खिडकीच्या तिकडच्या साईडला टाकला. सेंड देम अवे ही वॉर्न. आणि काय म्हटलं मोठ्याने एक पाय तिकडे टाकून, की औसाबेल पोलिसांना इथून पाठव परत, नाही तर बघ मग मी काय करेल तर. आय विल वेट ऑन द बाल्कनी. आणि मी बाल्कनीमध्ये तुझी वाट बघेन. आता त्या ठिकाणी बाल्कनी आहे का रूमला? नाही. सेंड देम अवे ऑर आय विल शूट अँड टेक माय चान्सेस. तू त्यांना पोलिसांना इथून पाठव, नाही तर मी तुला मारेन. आता त्या ठिकाणी बाल्कनी नाही आणि तो काय म्हणतोय, एक खिडकीतून एक पाय बाहेर टाकलाय त्याने आणि सांगितलंय की त्यांना पोलिसांना या ठिकाणाहून पाठव. मी तुझी बाल्कनीत उभं राहून वाट बघतो. त्यांना तू या ठिकाणाहून पाठव परत, नाही तर मी तुला मारेन. द नॉकिंग ॲट द डोअर बिकेम लाऊडर अँड अ व्हॉइस वॉज रेस्ड. मिस्टर औसाबेल, मिस्टर औसाबेल. आता त्या ठिकाणी दरवाजाचा आवाज पुन्हा पुन्हा ठोकण्याचा आवाज येत होता. आणि काय नाव आवाज येत होता? मिस्टर औसाबेल, मिस्टर औसाबेल असं म्हणून. Keeping his body twisted so that his gun still covered the fat man and his guest, the man at the window grasped the frame with his free hand to support himself. मग आता त्याने काय केलं, ती बंदूकला अशा प्रकारे ठेवली आपल्या इथून शरीराला, की त्या ठिकाणी दोघीजण त्या बंदुकीच्या याच्याने घाबरतील. फॅटमॅन म्हणजे कोण? औसाबेल पण, आणि त्याचा गेस्ट कोण? फॉवलर पण. आणि त्याने आपलं सपोर्टसाठी दोन्ही हात त्या ठिकाणी ह्या फ्रेमला पकडले. कसल्या फ्रेमला? खिडकीच्या फ्रेमला. कोणी? मॅक्सने. देन ही स्वंग हिज अदर लेग अप ओव्हर द विंडो सील. आणि त्याने दुसरा पायही त्या ठिकाणी टाकला खिडकीच्या त्या ठिकाणी तिच्या साईडला. पुढे काय होतंय बघा. द डोअर नॉब टर्न. मग दरवाजा उघडला. स्विफ्टली मॅक्स पुश्ड विथ हिज लेफ्ट हँड टू फ्री हिमसेल्फ फ्रॉम द सील. आणि स्विफ्टली मॅक्स पुश्ड विथ हिज लेफ्ट हँड टू फ्री हिमसेल्फ फ्रॉम द सील. हळूच मॅक्सने त्याचा डावा हात ओढला खाली. मॅक्स खिडकीत लटकलेला होता ना. अँड ड्रॉप टू द बाल्कनी. आणि बाल्कनीत गेला. म्हणजे आता त्या ठिकाणी बाल्कनी होती का? नाही. अँड देन ही ॲज ही ड्रॉप ही स्क्रीम्ड वन्स श्रीली. मग दरवाजा उघडून दरवाजा उघडला आणि त्या ठिकाणी मॅक्स स्वतः खिडकीत लटकलेला होता. त्याने आपला डावा हात स्वतः असा फ्री केला आणि त्या ठिकाणाहून तो निसटला. ड्रॉप टू द बाल्कनी. बाल्कनीत पडला. अँड देन ॲज ही ड्रॉप्ड ही स्क्रीम्ड ऑन्स श्रीली. आणि जसंही त्याने हात सोडले खिडकीच्या त्या याच्यावरनं फ्रेमवरनं, तसा तो मोठ्याने ओरडला. कारण की त्याला असं वाटलं की मी बाल्कनीतच पडलो, पण तो मोठ्याने ओरडला आणि तो खालीच पडला, कारण की त्या ठिकाणी खिडकीला बाल्कनी नव्हती. द डोअर ओपन अँड अ वेटर स्टूड देअर विथ अ ट्रे. दरवाजा उघडला आणि एक वेटर त्या ठिकाणी ट्रे घेऊन उभा होता. अ बॉटल अँड 2 ग्लासेस. आणि त्या ठिकाणी एक बॉटल आणि 2 ग्लास घेऊन तो वेटर उभा होता. हिअर इज द ड्रिंक यू ऑर्डर फॉर व्हेन यू रिटर्न, ही सेड. आणि तो काय म्हटला वेटर की औसाबेलला, की हे तुमचं ड्रिंक आहे, की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही रूममध्ये परत येत होता त्यावेळेस तुम्ही ऑर्डर दिलेली होती. अँड सेट द ट्रे ऑन द बॉटल, डेफली अनकॉक द बॉटल अँड लेफ्ट द रूम. आणि त्याने बॉटल उघडून त्या ठिकाणी टेबलवरती ठेवून तो रूममधून निघून गेला. पुढे काय होतं बघा. व्हाईट फेस्ड फॉलर स्टेअर्ड आफ्टर हिम. आता फॉलर तर आश्चर्यचकितच झाला ना या सगळ्या गोष्टी बघून. बट ही स्टॅमर्ड द पोलीस. आणि तो असं बघून स्टॅमर्ड, त्याने अडखडत तो बोलला, पोलीस. देर वेर नो पोलीस औसाबेल साईड. आणि औसाबेल काय म्हटला की तिथं कोणी पोलीस वगैरे नव्हतं. ओनली हेनरी हुम आय वॉज एक्सपेक्टिंग. फक्त हेनरी होता. हेनरी नावाचा वेटर होता की ज्याला मी बोलवलं होतं. बट वोंट दॅट मॅन आउट ऑन द बाल्कनी, फॉलर बिगेन. पण आता तो माणूस तर बाल्कनीत नसेल. कोण? मॅक्स. नो सेड औसाबेल. आणि औसाबेल पण म्हटला नाही, आता तो बाल्कनीत वगैरे काही नसेल, कारण की बाल्कनी त्या ठिकाणी नाहीच आहे.
ही वोंट रिटर्न, आता तो परत येणार पण नाही. यू सी माय यंग फ्रेंड देर इज नो बाल्कनी, कारण की त्या ठिकाणी कोणतीच बाल्कनी नाही आहे. बाल्कनी जी होती त्या पुढच्या रूमला आहे आणि या छोट्याशा रूमला बाल्कनी नाही आहे. मग या ठिकाणी मॅक्स जो बाल्कनी म्हणून खाली गेला, तो खाली गेला असेल, खाली पडला असेल आणि मेला असेल. आता तो परत पण येणार नाही. अशा प्रकारे मिडनाईट व्हिजिटर ही स्टोरी आहे. मिडनाईट व्हिजिटर म्हणजे या ठिकाणी मॅक्स हा मिडनाईट व्हिजिटर होता, जो रिपोर्ट घ्यायला आला होता. तो एक सिक्रेट एजंट होता आणि औसाबेल पण हा सिक्रेट एजंट आहे. म्हणून औसाबेलने कशाप्रकारे खेळी केली आणि तो रिपोर्ट मॅक्सला न देता मॅक्स हा चालला गेला पोलीसच्या भीतीने आणि तो मेला. अशा प्रकारे मिडनाईट व्हिजिटर ही स्टोरी या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजले असेल. थँक्यू.